विधानसभेचे अध्यक्ष तसेच भाजपचे नेते राहुल नार्वेकर यांचा रायगडमधील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय। नार्वेकरांचा तोच एक छोटासा 40 ते 45 सेकंदाचा व्हिडिओ सोशल मीडियावर ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी शेअर केला, ज्यात एका बाजूला राहुल नार्वेकर आहेत आणि दुसऱ्या बाजूला रागाने लाल झालेले स्थानिक शेतकरी। एवढाच नाही तर या व्हायरल व्हिडिओमध्ये विधानसभा अध्यक्षांसोबत हाणामारी झाली असल्याचं दिसतंय। आता ती हाणामारी नेमकी कुठे आणि का झाली आणि राहुल नार्वेकर यांनी तिथून पळ का काढला, यावरून आता संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। एवढाच नाही तर संजय राऊतांनी पोस्ट शेअर करत तुम्ही सांगताय का मी सांगू असं म्हणत राहुल नार्वेकरांना चांगलंच कोंडीत पकडलंय। त्यामुळे हे नेमकं प्रकरण आहे तरी काय, याबद्दलच आपण सविस्तर जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। दरम्यान तुम्ही चॅनलवर नवे आला असाल तर इकडे खाली दिसत असलेल्या सबस्क्राइब बटनवर लगेच क्लिक करा। सर्वप्रथम हा व्हिडिओ बघा नेमका काय आहे। आम्ही घरात नाही तर संधी साधून आतमध्ये शिरता का तुम्ही? आम्ही नाही घरात नाही चांगलं बोलतो, काहीच केलं नाही, काहीच केलं नाही, तुला माहिती नाही त्याची का म्हणून एवढी जागा आमची गेली तरी हे नाही 12 कोटी जागा किती काढली? नाही भांडण मी पद्धती सांगितलं, आम्ही नसताना आम्ही असताना केलं असत ना तुमची आहे। आम्ही लागायला गेला असताना तुम्ही गिरला बोललो होतो, याला माहिती नाही नंतर बसून जाईल तुला। तू काय स्वतःला समजला? तू स्वतःला सांगितलं मी आलो होतो, फोन केला तुम्हाला मी काय सांगितलं? बघितला, अलिबाग तालुक्यातील म्हात्रोळी गावामध्ये या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली। या व्हायरल व्हिडिओमध्ये राज्याच्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि स्थानिक शेतकरी यांच्यात बाचाबाची झाल्याचं दिसत असून शेतकऱ्यांनी नार्वेकर यांना तिथून जाण्यास भाग पाडल्याचा दावा केला जातोय। शुक्रवारी 13 फेब्रुवारीला घडलेल्या या घटनेने राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय। मांडवा रोड वरील सारळ जवळ असलेल्या म्हात्रोळी गावात ही घटना घडली असून यामुळे अलिबाग मध्ये तणावाचं वातावरण पाहायला मिळालं। आता हे नेमकं प्रकरण काय आहे तर मिळालेल्या माहितीनुसार विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे काही कर्मचारी वर्गाला सोबत घेऊन एका शेतकऱ्याच्या जागेची मोजणी करण्यासाठी तिथे गेले होते। यावेळी संबंधित शेतकरी कुटुंबाने तिथे येण्यास तीव्र विरोध दर्शवला। स्थानिक शेतकऱ्यांच्या मते राहुल नार्वेकर आणि त्यांच्या सोबत असलेल्या कर्मचाऱ्यांना तिथून बाहेर जाण्यास वारंवार सांगण्यात आलं, तरीही नार्वेकर यांनी तिथे थांबण्याचा प्रयत्न केला असता संतप्त झालेल्या शेतकरी कुटुंबाने त्यांना तिथून अक्षरशः पळवून लावल्याचा दावा केला जातोय। नार्वेकर यांनी परिस्थिती हाताळण्याचा आणि शेतकऱ्यांना समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु स्थानिक कुटुंबीय काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते। दरम्यान या प्रकरणाला राजकीय वळण तेव्हा लागलं जेव्हा ठाकरे सेनेचे खासदार संजय राऊत यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला। राऊत यांनी आपल्या पोस्ट मध्ये थेट प्रश्न विचारलेत की विधानसभा अध्यक्षांसोबत ही हाणामारी कुठे आणि का झाली? राहुल नार्वेकर यांनी तिथून पळ काढलाय, हे तुम्ही सांगताय का मी सांगू अशा शब्दात त्यांनी टीका केली आहे। एवढंच नाही तर संजय राऊत यांनी या ट्विट मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान कार्यालयाला देखील टॅग केलं होतं, ज्यामुळे या वादाची चर्चा आता थेट दिल्लीपर्यंत पोहोचली आहे। बरं, या सर्व प्रकरणावर आता स्वतः राहुल नार्वेकर यांनी समोर येत आपली बाजू मांडली आहे। त्यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना सांगितलंय की ज्या ठिकाणी ही घटना घडली तिथून ते फक्त जात होते, तिथे काही लोक सरकारी अधिकाऱ्यांना मारहाण करत असल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं आणि माणुसकीच्या नात्याने आणि एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून ते तिथे थांबले आणि त्यांनी अधिकाऱ्यांना मारहाण करू नका अशी विनंती केली। नार्वेकर यांनी स्पष्ट केलं की त्या ठिकाणी त्यांची कोणतीही जमीन नाहीये आणि त्यांना तिथे जमीन घ्यायचीही नाहीये। कोणत्याही पुराव्याशिवाय आपल्यावर बिनबुडाचे आरोप केले जात असल्याचं त्यांनी म्हटलंय।
त्यामुळे संजय राऊतांनी नार्वेकरांवर उपस्थित केलेले प्रश्न खुद्द नार्वेकरांनीच फेटाळून लावलेत. त्यामुळे आता या बाबतीत संजय राऊत काही खुलासे करतील का याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओ बघण्यासाठी लगेचच सबस्क्राईब करा प्राईम टाइम महाराष्ट्राला.